आपल्यासोबत आहे संतोषजी. सर्वप्रथम तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केलात, त्याच्यामागची कारणं तुम्ही यापूर्वी देखील सांगितलेली आहेत. एकंदरीत जागा वाटप आणि त्यानंतर निवडलेले उमेदवार यांवरती तुम्ही नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता प्रश्न असा आहे की तुमचे जे अतिशय जवळचे मित्र आहेत संदीप देशपांडे, अगदी मॉर्निंग वॉकला तुम्ही एकत्र, आम्ही तुम्हाला अनेकदा फिरताना बघितलेलं आहे, आज सुद्धा तुम्ही एकत्र होतात. संदीपच्या मनात नेमकं काय आहे हे त्याचा जवळचा मित्र असणाऱ्या संतोषला माहीत नाही असं होणार नाही. तर काय आहे संदीपच्या मनात? नाही, मी काल पण सांगितलं आणि मी आज पण तेच सांगतो की अन्याय हा दोघांवरही झालेला आहे. लाथाडणं दोघांनाही झालेलं आहे. मग ते एखाद्या दोघांनाही मिळून बँड्राच्या बंगल्यावरून लाथाडण्यात आलेलं आहे आणि नंतर इकडनं लाथाडण्यात आलेलं आहे. ते काही असून दे, पण दोघांनाही लाथाडण्यात आलेलं आहे. माझं मन एवढं मोठं नाही की मी तिकडे थांबेन, की एवढे जर अपमान झाला असेल आणि आपल्याला अशी वागणूक पुढे पण मिळणार आहे फ्युचरमध्ये, अजून कशात काही नसताना जर अशी वागणूक मिळते आणि जर उद्या त्यांना वाटत असेल की आम्ही सत्तेत येणार, आम्ही हे करणार, तर उद्या आम्हाला कशी वागणूक मिळेल हे मी लक्षात घेतलं आणि मी बाहेर पडलो. संदीप देशपांडे यांचं मन खूप मोठं आहे. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी काय ते ऐकलं नाही आणि मी निघालो तिकडनं. तर त्याचं मन मोठं असल्यामुळे तो तिकडे थांबलेला आहे. आज पक्ष वेगळे आहेत, पण मैत्री तशीच आहे का? ही दोस्ती तुटायची नाही, हे ब्रीद तुम्ही दोघांनी जपलंय का? हो, नक्कीच. कारण मी त्याला त्या लगेच विचारणा केली. खरं तर मी तुम्हाला, मला वाटते कुठल्या तरी चॅनलवर पण बोललो की मी ज्या वेळेला ठरवलेलं, मनाशी गाठ मारली की आता मी हे करणार, पक्ष बदलणार म्हणून, त्यानंतर मी त्याला भेटणं टाळलं आणि मी अचानक मग नंतर पक्षप्रवेश केला. तर त्यानंतर मी त्याला विचारलं की बाबा मी सकाळी येऊ का, म्हणजे मॉर्निंग वॉकला आलो तिकडे, कारण कट्टा एकच आहे, सगळ्या पक्षाची लोक तिकडे असतात. तर तो म्हणाला काय हरकत नाही, येऊ शकतोस. मग मी तिकडे जाणं टाळलं नाही, मी तिकडे जातो. आम्ही एकत्र चहा पित असू, बाकीच्या गप्पा गोष्टी होत असतील, पण एकत्र फिरणं मात्र नक्की टाळतो. संदीप बरोबर तुम्ही अनेक आंदोलनं केलेली आहेत, विशेषतः खड्ड्यामधलं आंदोलन असेल, त्यानंतर असणारी जेलवारी असेल, या खूप आठवणींच्या गोष्टी खरं तर तुमच्या दोघांच्या मैत्रीबाबत आहेत. मात्र संदीप देशपांडे सध्या माध्यमांपुढे येत नाही आहेत, ते बोलत नाही आहेत, कुठेतरी नाराज आहेत संदीप? चांगला प्रश्न विचारलात, खूप सुंदर प्रश्न विचारलात. मला वाटतं हा संदीपजींना विचारावा, पण संदीपजी हे स्वतः सांगू पण शकणार नाहीत ते, कारण अजून ते त्या पक्षात आहेत. आलं लक्षात? पण तुम्ही मित्र आहात त्यांचे, तुम्हाला माहिती आहे सगळं, तुम्ही रोज भेटता, किंवा मी जसं म्हटलं की तुम्ही जेलवारी एकत्र केलेली आहे. एक प्रमुख वक्ता, एक हुशार प्रवक्ता, हा जर कुठे चॅनलवर येत नसेल, कुठेही बाईट द्यायला येत नसेल, कुठेही तुमच्याशी बोलायला मागत नसेल, ऑन एअर वगैरे कुठे बोलायला मागत नसेल, तर तुम्ही त्याचा अर्थ काढला पाहिजे ना. अर्थ का नाही काढत आहे तुम्ही? स्पष्ट आहे ना याच्यामध्ये की जसं तुम्हाला आम्हाला बंधनं आलेली की यांना कुठल्याही प्रक्रियेमध्ये घ्यायचं नाही, बरोबर, कुठेही उमेदवारी द्यायची नाही, कुठल्याही महत्त्वाच्या याच्या कामामध्ये यांना इन्व्हॉल्व करून घ्यायचं नाही, तसंच कुठल्याही चॅनलवर बोलायचं नाही, असं रिस्ट्रिक्शन नसेल का आलं त्याला? बघा, जरा चेक करून घ्या. रोजचे सकाळचे तुम्ही त्याच्याकडे जायचं आणि बातमी नवीन नवीन कुठले विषय घेऊन हे करायचे. आज का तुम्ही जाता की नाही? तुम्ही विचारणा तर करत असाल ना की बाबा हा विषय आहे, हा असं बोलला, तो तसं बोलला, मग त्याच्यावर एक प्रमुख प्रवक्ता म्हणून तो बोलायला पाहिजे ना. का नाही बोलत आहे? विचारायला पाहिजे तुम्ही. संदीप देशपांडे हे सुद्धा भाजपच्या वाटेवर आहेत. तुम्ही प्रश्न जो मला विचारलात की त्याला तो बोलत नाही आहे, त्याला बोलायला देत नसतील तिकडे म्हणून तो बोलत नसणार. आता ते एक राहिलेलं की तू बोलू नको, आता बंद झालं असेल, हे मी गॅरंटेड सांगतो. यापूर्वी मातोश्रीच्या फेऱ्या तुम्ही दोघांनीही केलेल्या आहेत. जेव्हा आधी युतीची चर्चा झालेली होती, जेव्हा ती सफल झालेली नव्हती, तेव्हा संदीप देशपांडे या चर्चांमध्ये स्वतः सहभागी होते, त्यांच्याबरोबर तुम्ही सुद्धा गेलेला होतात. त्यावेळेस ती गोष्ट सफल झाली नाही, त्यावेळेस ती युती सफल झाली नाही. त्या आठवणी किंवा ते अनुभवाचं गाठोडं सोबत होतं, त्यामुळे यंदा जेव्हा युती झाली तेव्हा काही सल्ले दिले, त्यामुळे ही सगळी नाराजी आहे का? त्यामुळे या चर्चेपासून संदीप देशपांडेंना लांब ठेवण्यात आलं का? कसं आहे की पहिला तर प्रश्न तुमचा हा होता की तिकडे संदीप देशपांडे आणि तुम्ही वाऱ्या आमच्या झाल्या.
मी तुम्हाला एक सांगू इच्छितो त्याच्यामध्ये की संदीप देशपांडे हे माझे मित्र पण आहेत आणि माझे नेते पण होते ते, बरोबर. आम्ही ज्या वेळेला सन्मान्य राजसाहेबांची परमिशन घेऊन आम्ही ज्यावेळेला मातोश्रीवर जाण्याचं ठरवलं त्यावेळेला सन्मान्य राजसाहेबांनी त्यावेळेलाच सांगितलेलं की तुम्ही दोघांनी तिकडे त्यांच्या घरी जायचं नाही, त्यांच्या बंगल्यावर जायचं नाही, तुम्ही कुठेतरी बाहेर भेटा म्हणून. पण सन्मान्य उद्धवजींना भेटायला जायचं तर बंगल्यावरच भेटायला जायचं. मग त्यांचे जे मेव्हणे होते ते आम्हाला ज्या वेळेला तिकडे घेऊन गेलेत त्यावेळेला संदीपजीने टाळलं, कारण संदीपजी म्हणाले की आपल्याला राजसाहेबांचा आदेश आहे की आपण बंगल्याच्या आत जायचं नाही आहे, तर मी तुला सांभाळू शकतो, तर तू जा आणि तू तिकडे चर्चा कर म्हणून. तर त्यावेळेला मी एकटाच जायचो. संदीपजी कधीच गेले नाहीत बंगल्यावर. मी 2 वेळा भेट झाली आमची, पावणे 2-2 तास भेट झालेली उद्धवजींबरोबर. पण तेव्हा युती सफल झालेली नव्हती. तेव्हा युती सफल झाली नाही आणि नंतर आम्हाला कळलं की तो आम्हाला लावलेला ट्रॅप होता की तुम्ही दोघं या, तुम्ही दोघांनी प्रवेश करा म्हणून. पहिल्या दिवशी खूप मोठी चर्चा झाली, गहन चर्चा झाली, सगळ्या सीट्सवरून चर्चा झाली. नंतर मग एकमेकांचं हे सांगितलं की ते कसे आहेत, ते त्यांना तुम्ही किती वर्षापासून ओळखता, काय ओळखता, ह्या गोष्टी चर्चा झाली, त्यांच्या घरच्या चर्चा झाल्या. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं ठीक आहे आपण नंतर परत भेटू. नंतर मी परत भेटलो मी. ह्या सगळ्या ज्या तिकडे घडामोडी होत होत्या त्या सन्मान्य राजसाहेबांना त्यावेळेला सांगत होतो आम्ही. आणि त्याच्यानंतर आम्ही येऊन परत तिकडे बसल्यानंतर मी ज्यावेळेला गेलो तिकडे संदीपजी नव्हते, परत सांगतो मीच गेलेलो. आणि संदीपने तुम्हाला मला वाटते त्यावेळेला पण सांगितलं की मी कधीच भेटलो नाही त्यांना. त्यानंतर दुसऱ्या वेळेला ज्या वेळेला मी गेलो त्यावेळेला पण चांगली चर्चा झाली, सगळं झालं. आणि मग ते नेहमीच्या प्रमाणे माहीम विधानसभेच्या चर्चेवर आलेत की माहीम विधानसभेमध्ये तुमचे 6च्या 6 नगरसेवक आहेत, त्याचं काय करणार. तर ते आम्ही त्यांना त्यावेळेला सांगितलं, म्हणजे मी त्यावेळेला सांगितलं की तुम्ही एक काम करा, तुम्ही सन्मान्य राजसाहेबांशी बोला, कारण निर्णय कोण घेणार तर सन्मान्य राजसाहेब घेणार, का मी संतोष धुरी हा घेऊ शकत नाही, संदीप देशपांडे घेऊ शकत नाही. तेव्हा बोलले की नाही तिकडे तर तुमचे 7 नगरसेवक आहे, कसे काय आम्हाला तर जमणार नाही, तिकडे तर आमच्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पण त्यावेळेला सांगितलं होतं की माहीम द्या म्हणून, तर आम्हाला तर तिकडे सीट्स पाहिजे. बोले तुम्ही तिकडे चर्चा करा. आणि त्याच्यानंतर जे काही फिसकटलं आणि नंतर माझी अजून चर्चा झाली, त्याच्यानंतर त्यांनी मग सरळ सांगितलं की एक काम का नाही करत, तुम्ही दोघंही का नाही प्रवेश करत. हा शेवटचा जो स्ट्रोक होता त्यांचा. त्याच्यानंतर मी त्यांना नमस्कार केला आणि सांगितलं नाही म्हणून, ते जमणार नाही. यावेळी जेव्हा युतीची चर्चा झाली तेव्हा संदीप देशपांडे मुख्य चर्चेमध्ये कुठेही दिसले नाहीत. मुंबईचे अध्यक्ष असून सुद्धा ते दिसले नाहीत. जाणीवपूर्वक त्यांना लांब ठेवण्यात आलं असं तुम्ही म्हणताय. नेमकी कारणं काय होती संदीप देशपांडेंवर त्यांना या चर्चेपासून दूर ठेवण्याची? अहो त्यांना भीती होती. कसं आहे, संदीपजींना एवढा अभ्यास आहे ना. मी तर तुम्हाला सांगतो, मुंबई शहर अध्यक्ष आहे मी. एक पक्षामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षामध्ये असे 2 नेते बघितले. एक राजन शिरोडकर म्हणून, त्यांना आम्ही दादा बोलायचो, ते, आणि एक संदीप देशपांडे. राजन दादांना जो अभ्यास होता प्रत्येक विधानसभेचा, प्रत्येक जिल्ह्याचा, प्रत्येक विधानसभेमध्ये असेल किंवा प्रत्येक प्रभागामध्ये कुठला गटाध्यक्ष कोण, म्हणजे एवढं त्यांचं बारीक लक्ष होतं त्यांचं आणि त्यांच्या लक्षात असायचं. तसं संदीपजींच्या लक्षात आहे. त्यांना समोरचा स्ट्रॉंग कॅन्डिडेट कोण आहे का वीक कॅन्डिडेट कोण आहे, आपला कॅन्डिडेट कोण आहे, आपला प्रभाग तिकडे कमजोर आहे का चांगला आहे का, ह्या गोष्टीचा अभ्यास असलेला नेता म्हणजे संदीप देशपांडे. आणि ॲग्रेसिव्ह नेता म्हणजे संदीप देशपांडे, भांडणारा नेता म्हणजे संदीप देशपांडे. आणि तो जर त्या चर्चेमध्ये गेला असता तर त्यांनी नक्कीच प्रत्येक विधानसभेमध्ये कमीत कमी 2 तरी जागा, कमीत कमी बोलतोय त्याच्यापेक्षा जास्त आणल्या असत्या. आणि हेच नको होतं त्यांना, असे ॲग्रेसिव्ह नेते नकोच होते त्यांना. त्याच्यामुळे कदाचित युती झाली नसती असं नांदगावकर साहेबांचं स्टेटमेंट आहे. विचारा त्यांना जाऊन की संदीपजी तू जर पहिला आला असता याच्यामध्ये चर्चेमध्ये तर युतीच झाली नसती, बोललेत ते. तुमच्यासारखे मनसेत अद्यापही नाराज असणारे आणखी किती जण आहेत? तुम्ही भाजपची वाट धरलेली आहे मनसे सोडून, मात्र अजून किती जण मागे आहेत? बघा कसं आहे माहिती आहे ना, की मी नाराज होतो म्हणून मी निघालो, अजून नाराज आहे माझ्यावर कॉमेंट्स करणारे, म्हणजे आता जे बाहेर गेल्यानंतर जे ट्रोल करतात ना,
त्यांना दाखवायला लागतं की नाही मी कट्टर आहे, मी कट्टर आहे, ते दाखवायला लागतं. किंवा मी निष्ठावान आहे असं साहेबांना सांगावं लागतं ना. असे भरपूर रांगेत आहेत आणि ते 15 तारखेची म्हणजे 16 तारखेची वाट बघतायत. 16 तारखेनंतर तुम्हाला दिसतील कोण कोण नाराज आहेत आणि कोण महाराज आहेत ते. किती जण आहेत असे? आता आकडा कसा सांगू मी. मी तर जाताना मी कुठल्याही माझ्या कार्यकर्त्याशी चर्चा केली नाही. आत्ता तुम्ही आलात तेव्हा पण माझा चुकून फोन याच्यावर होता, स्पीकरवर फोन होता. तेव्हा पण तुम्ही ऐकलं, अभिनंदन, आम्हाला कधी बोलवताय, आमची पण तयारी आहे यायची. असे भरपूर लोक आहेत, भरपूर लोकांची तयारी आहे. मी कोणाला सगळ्यांना सांगितलं कोणीही माझ्याशी आत्ता संपर्क साधू नका, कारण 2000 आपला 15-16चा रिझल्ट लागून दे. 16ला रिझल्ट लागले की तुम्ही आपसूक या. शेवटचा प्रश्न, संतोष धुरी आणि संदीप देशपांडे ही जोडगोळी पुन्हा एकदा एकत्रितरित्या एकत्र राजकारण करताना दिसणार का एकाच पक्षात? आता हे देवाला माहिती, कोणत्या देवाला? आमच्या देवालाच माहिती. नाही, तुम्ही ज्या पक्षात प्रवेश केलाय त्या पक्षातल्या देवाला माहिती की आणखीन कोणाला? नाही, त्या देवानी तर त्याला कधीच नाकारलंय. ज्या पक्षामध्ये होतो मी त्यांनी तर कधीच नाकारलंय त्याला. आमचा देशपांडे आहे अजून त्या देवाची मनधरणी करतो असं मला वाटतंय. त्यामुळे संतोष धुरी यांनी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की संदीप देशपांडे हे जवळचे मित्र तर आहेतच, त्यासोबतच कदाचित येणाऱ्या काळामध्ये मनसेतून आणखी काही प्रवेश हे दुसऱ्या पक्षांमध्ये किंवा भाजपमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. कॅमेरामन निलेश देवरुखरसह मनुष्य पाठक, झी 24 तास, मुंबई.